बुवा अय बुवा कोणत्या गावाहून आला बुवा तू? मी लय लांबून जपारून आलो. जपानहून इथं कशाला खपायला आला? तुम्ही माझ्यावर काय बी आरोपच घ्यायला. तुमच्या गावातली भूत साहित्याला लगेच पळून लागू. बुवा आत काय घातलंय का नाही बुवा? बुवा आमच्या जपानला असलीच फॅशन असते. सगळे महाराज असलेच असते. असं आहे का? बुवा काय काय सांगतात तुम्ही? तुमचं भविष्य सगळं सांगतो की काय सांगायचं ते सांगा मला. सांगा बरं. ह्या पोराचं भविष्य सांगायचं. कितीला आहेस? 12वीला. शाळा शिकलास का पण? कोणत्या वर्गात होतास? तिकडे शाळाचं माग. मागच्या शाळेतून शिकले आणि ह्याचं काय भविष्य सांगू मी? बुवा तुम्हाला कळतंय काय मग बुवा? काय बी कळतंय आणि फक्त विचारा. बुवा माझं लग्न केव्हा होईल बुवा? तुझं लग्न? बस खाली सांगतो. बसा मग. ओम ग्रीम ग्रीम भगवतो हरी ओम भट स्वाहा. लांब डोळे बघू दे. जीभ दाखव. जमण्याचा आकार दिसत नाही. हो जीभीवरच कळतंय मला सगळं. कसं काय? माणसाची जीभ लाल पाहिजे, तुझी जीभ काळी बाबा. विजयचे लग्नच होत नाही या जमान्यात. नाही बुवा पर्याय सांगा की काहीतरी बुवा. बाबा माझ्यापाशी एक इलाज आहे. तुला माझ्या सगळं तिकडे यावं लागेल जपानला. बुवा इथंच काय म्हणतात ते करतो पण इथंच सांगा काय आहे ते. मी आज जपानचे पोरं लय नीट केलेत. तुझ्या गावातले बघ नाही पोरं कसे दिसायले तर. काय झालं जपान सारखीच आहेत की दिसाय? नाही नाही आमच्या इकडे जपानचे काळे जर लोक असते तर तुझ्या इकडे सगळे पांढरे दिसायले तर. बुवा मग काहीतरी बघावं बुवा. बरं, थांब बघतो आता तू ये. बघा खाली जाऊ. असं बघा लयच मला ते येतं. माऊली बरोबर 2 मिनिट दिसायच नाही इकडून. दचकायला बाबा तू. तुला भूतानं झपाटला या. अंगोरा असा भारी माझा. माझ्या अंगोरात लय जादू बघा. बुवा आता काय करा तुम्ही चला तुम्हाला दाखवतो कुठं येतोस? पंढरपूरचा रस्ता. चल मग येतो तुझ्या मागे. मला भूतानं झपटलं नाही काय नाही. मी उगा नाट काम लागलो बुवा. मग लग्न झाले सगळं झालंय. उगा तुमच्या अंगात बघू लागलो किती नखरे येते. बाबो वादीच म्हणायचंस की बाबा. असंच गावात येऊन फसवायला तुम्ही बुवा. कसा विश्वास ठेवायचा हो? भूत जबर मोठ्या बाई झाली धडपड कर भूत काही भूत जबर मोठ्या बाई झाली